खूप अडचणी आल्यात असं वाटतं का? प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीचं विश्लेषण करतात आहे. पण विश्लेषण जे आहे ते काल आम्ही निवडणूक आयोगापुढे मांडलेलं आहे. निवडणूक आयोगाने सुद्धा त्याच्यावरचं गांभीर्याने ही सगळी बाब घेतलेली आहे. आणि मतदान कसं वाढलं आणि काही ठिकाणचं मतदान कसं कमी करण्यात आलं आणि ते लाटमध्ये कमी करण्यात आलं. कोणी अर्ज केले होते आणि त्यांची मतं कमी करायचा प्रयत्न केला होता. या सगळ्यांची आम्ही उत्तरं मागितलेली आहेत. महाराष्ट्रामध्ये गमतीचं तुम्हाला असं सांगतो की महाराष्ट्रामध्ये 80 ते 120 वर्षाचे जी संख्या आहे आज महाराष्ट्रात ती मोठी संख्या आहे. ती संख्या अशी आहे की म्हणजे आपल्यालाही आणि आमच्या राज्याच्या जनतेला कळेल की नेमकं महाराष्ट्रातल्या या वोटिंग लिस्टमध्ये काय काय गडबडी आहेत. आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये जवळपास 47 हजार लोक महाराष्ट्रामध्ये 80 ते 120 वर्षाचे आहेत. आणि ती संख्या जे आपण इकडे पाहिलं तर 100 ते 120 ची संख्या जी आहे ती पण जवळपास 2000च्या जवळ. आता महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त समजा या पद्धतीची संख्या असेल तर वोटर लिस्ट आता ते कुठं कुठं आहेत ते पण आम्ही मागितलेले नावं की हे नावं कुठले आहेत नेमके. कारण आमच्याजवळ आहे पण निवडणूक आयोगाचेच आकडे आमच्याकडे आले तर मग अजून पुन्हा त्याच्यावरचं होईल. आणि मतदानामध्ये जे याद्यांमध्ये जो घोळ आहे कारण की पारदर्शकता हा त्याच्यातला महत्त्वाचा इश्यू आहे. निवडणूक आयोग वारंवार मान्य सुप्रीम कोर्टात हे सांगतं की आम्ही पारदर्शकतेसाठी आम्हाला EVM पाहिजे. मग पारदर्शकतेसाठी EVM पाहिजे असेल तर मग तुम्हाला मतदान झाल्यानंतर रात्री 11:30 कशासाठी वाजले. मग त्याच्यातही तुम्ही थांबले नाहीत तर मग 3 वाजता पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा आपण 10 लाख मतदानाचा आकडा जाहीर केला. तर एवढं सुपरफास्ट या व्यवस्था ऑनलाईनवाल्या असताना तुम्हाला एवढा वेळ का लागतोय सगळे प्रश्न या ठिकाणी निर्माण झाले. त्यामुळे या सगळ्या विषयाची गांभीर्याने चर्चा व्हावी आणि त्याच्यातला मार्ग निघावा आणि लोकशाही वाचावी हीच भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. यासोबतच आपल्या विरोधात राहुल गांधींकडे तक्रार केली जाणार आहे. बऱ्याचदा बोललं जात आहे आपल्याला पदावरून राजीनामा द्यावा असंही म्हटलं जात आहे. काय सांगता? अरे ते हायकमांडच्या हातात असतं. त्यामुळे तक्रार झालेली आहे हायकमांडकडे असं तुम्ही सांगताय. आता झाली तर नाही आहे पण तुम्ही सांगताय म्हणून तुमचंच मान. तक्रार करणार आहे अरे ऐका ना दोन्ही गोष्टी तुम्ही सांगताय. तक्रार करणारही आहे म्हणून तक्रार झाली. हायकमांडला निर्णय घेऊ द्या. त्यामुळे काँग्रेस पक्षातला अंतर्गत विषय आहे आणि ही काही पदं परमानंट नसतात. त्यामुळे या पदांच्या बाबतचा जो असतो तो निर्णय हायकमांडचा असतो. त्यामुळे माध्यमाला चालवायसाठी ठीक आहे पण असं कुठलाही विषय अजून नाही.